वेदनेमुळे माझ्या किंकाळ्या आभाळाला भिडू लागल्या होत्या आणि अशा परिस्थितीत माझ्या वहिनीशिवाय माझ्याकडे वळायला कोणीच नव्हते. माझी काळजी घेणारी आणि सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन मला भेटायला माझ्या घरी आलेली ती एकटीच होती. माझ्या भावानेही मला शिवीगाळ केली होती आणि आज या कठीण काळातही माझी वहिनी माझ्या पलंगावर उभी राहून माझ्या डोक्याला हात लावत होती. अर्धा तास आधी मला पोटात खूप दुखायला लागलं आणि मी माझ्या वहिनीला फोन करून सांगितलं. तेव्हा तिने एक सुईण पण सोबत आणली होती आणि आता ती सुईण सोबत हजर होती. थोड्याच वेळात मुलाच्या रडण्याच्या आवाजाने खोली गुंजू लागली आणि माझ्या किंकाळ्या संपल्या. बाळाच्या आवाजाने मला दिलासा मिळाला आणि मग वहिनी म्हणाली, "अभिनंदन, तू एका सुंदर मुलीला जन्म दिला." हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या वहिनीने पैसे दिल्यानंतर माझी काळजी घेताना ती म्हणाली, "आता तू मुलींची आई झाली आहेस. हिमतीने काम कर. सर्व काही ठीक होईल." मी माझ्या रडणाऱ्या डोळ्यांनी वहिनीकडे बघून विचारले, "काय ठीक होईल वहिनी? वहिनी कसं बरं होईल? हे जग मला चारित्र्यहीन म्हणते. माझ्या मुलींना कोण स्वीकारेल? त्यांचे भविष्य काय असेल?" वहिनी माझे अश्रू पुसत म्हणाल्या की ज्याने ज्यांना जीवन दिले तोच त्यांचे भविष्य घडवेल. विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. मी तुमच्यासोबत आहे. मी तुला मदत करीन. असे म्हणत वहिनीने तिची पर्स उघडली आणि त्यातून हजारो रुपये बाहेर काढले आणि ते माझ्या हातात ठेवले. वहिनीच्या या वागण्याने माझे डोळे ओले झाले. मी सुद्धा नकार दिला आणि म्हणाले, "तू मला किती काळ मदत करशील? आता माझा खरा भाऊही मला विचारत नाही. हे जग मला चारित्र्यहीन बनवते आणि सत्य हे आहे की ही मुलं कोण आहेत हे मला देखील माहीत नाही. मी गर्भवती कशी होते हे त्यांनाही ठाऊक नाही." वहिनी प्रेमाने समजावू लागली की यावेळी या गोष्टींचा विचार करायचा नाही. "तू नुकतेच मुलीला जन्म दिला आहे. तुला विश्रांतीची आवश्यकता आहे." वहिनीने माझ्या मोठ्या मुलीला आवाज दिला, जी यावेळी 5 वर्षाची होणार होती. वहिनीने माझ्या मोठ्या मुलीला उचलले, जिचे नाव रिया होते आणि तिच्यावर तिचे खूप प्रेम होते. वहिनीने रियाला विचारले, "बेटा, तुला भूक तर लागली नाही ना? चल, मी तुझ्यासाठी जेवण बनवते." पण रिया माझी लहान मुलगी माझ्यासोबत पडलेली पाहत होती आणि नंतर लगेच वहिनीच्या मांडीवरून खाली उतरली. ती माझ्याकडे आली आणि तिने तिच्या मांडीवर एक लहान बहिणीला घेण्याचा आग्रह धरला. परंतु वहिनीने तिला सांगितलं की ती लहान आहे. मोठी झाली की खूप खेळ तिच्यासोबत. वहिनीने रियाला निमित्त म्हणून बाहेर काढले आणि स्वयंपाकघरात तिला खाण्यासाठी काहीतरी बनवण्यास सुरुवात केली. त्या दिवशी वहिनी माझ्याबरोबर थांबली. मी वहिनीला विचारले, "तू घरी का जात नाहीस?" तर ती हसली आणि म्हणू लागली की "मी तुझ्या भावाला सांगून आले आहे की मी आईच्या घरी जात आहे. 2-3 दिवसात परत येईल." माझे हृदय वहिनीच्या प्रेमावर धडधडत होते आणि मी तिला मिठी मारली आणि म्हणाले, "मी तुझी खूप आभारी आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पाठिंबा नाही दिला तर कदाचित माझ्या मुली आणि मी आज रस्त्यावर आलो असतो." माझ्या शेजारी असलेली वहिनी म्हणू लागली, "फालतूचं बोलू नकोस. तू माझी एकुलती एक नणंद आहेस आणि मला माहीत आहे की तू चारित्र्यहीन नाहीस. देवाने तुला मूल दिले आहे, म्हणून देवाने दिलेली देणगी समजून त्या मुलींना वाढव. मुली हे देवीचे रूप आहे." वहिनीचे हे बोलणे ऐकून मी तिच्याकडे पाहू लागले. ती इतकं छान कसं बोलायची मला कळत नाही. नाहीतर काही व्यक्ती माझ्याबद्दल अशा काही बोलायच्या की ते ऐकून मी कानावर हात ठेवायचे. ती माझ्यासोबत 2 दिवस तिथे राहिली आणि मग परत तिच्या घरी गेली. जाण्यापूर्वी तिने घरी रेशनही भरलं होतं आणि माझ्या हातात आणखी काही पैसे ठेवले. काही दिवस गेले आणि ही बातमी शेजाऱ्यापर्यंत पोहोचली. मी पुन्हा मुलीला जन्म दिला तेव्हा वस्तीतील लोक भांडायला आले. मी हा परिसर सोडावा अशी प्रत्येकाची इच्छा होती, कारण माझ्यामुळे परिसरातील वातावरण बिघडत चालले आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की माझ्या मुलीचा बाप कोण आहे आणि जर त्यांना बाप नसेल तर मी कोणाशी संबंध ठेवते. माझ्या घरमालकाने आजवर मला या घरात ठेवताना माझ्यावर खूप दयाळूपणा केला, कारण माझी वहिनी त्याला वेळेवर भाडे देत असे. मोठ्या कष्टाने आजूबाजूचे लोक आमच्या दारातून बाहेर पडले. माझ्या वहिनीने दिलेले रेशन 2 महिने चालले आणि काही दिवसांनी मला इतर काही आवश्यक घरवस्तू घेण्यासाठी घर सोडावे लागले. मी माझ्या दोन्ही मुलांना घरात सोडले आणि बाहेरून कुलूप लावले. दुकानात सामान घेण्यासाठी गेले. दुकानदाराने इकडे तिकडे पाहिले आणि मग खाली वाकून मला म्हणाला, "फक्त तुझा दर सांग. माझी पत्नी मला खुश ठेवत नाही. या गोष्टीसाठी मला वाटेल तेव्हा मी तुझ्याकडे येईन." त्यांच्याकडून हे ऐकून माझा चेहरा रागाने लाल झाला. मला त्याचा चेहरा फोडायचा होता. मी रागाने म्हणाले, "तू खूप उद्धट आहेस. तुला लाज नाही वाटत?" त्याच्याशी असे बोलत असताना माझ्याकडे पाहून तो पिवळे दात काढत बाहेर मोठ्या मोठ्याने हसला आणि म्हणाला, "तू नवरा नसताना 2 मुलांची आई कशी झाली आहेस आणि आता पवित्रतेचा झगा घालून फिरतेस? तू किती शुद्ध आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. बरं, तुमच्यासारख्या स्त्रियांना मुलं कशी होतात?" "मला सगळं समजतं. मला तुझी किंमत सरळ सांग आणि तुझं काम आनंदाने कर. तुझ्यासारख्या स्त्रिया आहेत, मग त्या श्रीमंत वस्तीत राहतात किंवा गणिकेच्या बाजारात काम करतात. तेच काम करतात ना? हे चांगलं आहे. अशा प्रकारे आपल्याला बदनाम ठिकाणी जावे नाही लागणार आणि आदरणीय वस्त्यांमध्ये असेच केले जाईल.
त्या दुकानदाराचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी सामान न घेता तिथून निघून आले. मी वारंवार स्कार्फ स्वतःभोवती बांधून जगाच्या नजरेपासून स्वतःला लपवत होती. मी नुकतेच एका गल्लीत वळले होते तेव्हा माझ्या मागून चालत असलेली 2 मुले विचारू लागली की काय फिगर आहे, 2 मुलींची आई बघ, ती पण किती फिट आणि सुंदर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती अजूनही सिंगल आहे. तिचं लग्न झालं तर तिला किती सुंदर मुलं होतील. असं बोलल्यावर दोघंही मोठ्याने हसले आणि पायाखालची जमीनच सरकली होती. या समाजात अनैतिक मूल असलेल्या स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला जात नाही. मग मी 2 अवैध मुलींना जन्म दिला आणि मी स्वतः ह्या गोष्टीबद्दल अज्ञान होते की त्यांचे वडील कोण आहेत. मला जगण्याचा अधिकार कसा दिला जाऊ शकतो? समाजातील आदरणीय माणसे मला सन्मानाने जगू देतील असा विचार मी कसा करू शकते? कसा तरी आवश्यक सामान घेऊन मी घरी परतले आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले. माझ्या किंकाळ्या, माझा आक्रोश घरभर गुजत होता. माझी मोठी मुलगी माझ्या शेजारी चिंतेत बसली होती. माझ्या दोन्ही मुली अगदी सारख्याच दिसत होत्या, जणू काही त्यांचे वडील एकच आहेत. दोघांचे डोळे सारखेच निळे होते आणि त्यांचा रंग इतका पांढरा होता की त्यांना स्पर्श केल्याने ते घाण व्हायचे. तर माझा रंग गडद आणि डोळे तपकिरी होते. त्या कोणाच्या मुली होत्या माहीत नाही. कधी कधी त्या हुबेहूब माझ्या वहिनीसारख्या दिसायच्या, कारण माझ्या वहिनीचे डोळेसुद्धा निळे होते आणि ती सुद्धा खूप गोरीही होती. पण माझ्या मुली माझ्या वहिनीवर का जातील? तेव्हा माझ्या मनात आले की कदाचित माझ्या वहिनी माझ्यासोबत चांगल्या वाईट प्रसंगी सोबत होत्या. त्यांच्याकडे बघून माझ्या मुलीही गरोदरपणात माझ्या वहिनीसारख्या झाल्या असण्याची शक्यता आहे. असो, माझ्या मुली खूपच सुंदर होत्या, पण कदाचित त्यांचं नशीब तितकं चांगलं नसावं, कारण त्या माझ्या घरी जन्माला आल्या, त्या वडिलांशिवाय जन्माला आल्या आणि सगळ्यात जास्त त्या अशा समाजात जन्मल्या जिथे त्यांच्या आईवडिलांच्या पापाची शिक्षा झाली. जेव्हा माझ्या मोठ्या मुलीने मला असे रडताना पाहिले, तिने मला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली, मम्मी तू का काळजी करतेस? मी इथे आहे आणि एकत्र आपण चुटकीची काळजी घेऊ. सर्व काही ठीक होईल. त्यांनी रागस मुलीचे हे बोलणे ऐकून मला आणखीन रडावेसे वाटले. ती या घरातून बाहेर पडल्यावर हे जग तिच्याशी कसे वागेल हे तिला कसे कळेल? मला मनातल्या मनात देवाचे स्मरण झाले की ज्या माझ्या अपराधाने मला लग्न न करता गरोदर केले होते त्याला अशी शिक्षा द्यावी की त्यामुळे त्याचं जीवन जगणं मुश्किल होईल. जर त्याने माझ्यावर असा अत्याचार केला तर तोही कधीच शांततेत राहू नाही शकणार. कधी कधी मी माझ्या भावाकडेही तक्रार करते, ज्याने माझ्या पवित्रतेवर विश्वास ठेवला नाही आणि माझ्या पहिल्या गरोदरपणात मला घराबाहेर हाकलून दिले. त्याने मला माझ्या प्रियकराकडे जाण्यास सांगितले होते. ज्यावेळी मुलाला मी माझ्या पोटात घेऊन वाढवत आहे त्यावेळी मी फक्त 19 वर्षाची होते आणि गरोदर होते, पण मला माहीत नव्हते की माझ्या पोटात मूल कोणाचे वाढत आहे. त्यावेळी भावाचे पाय धरून मी खूप रडले होते. मी त्यांना खात्री देण्याचा प्रयत्न केला की मी कोणतेही पाप केले नाही, माझे ऐका, पण माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. माझ्या वहिनीनेच पुढे येऊन मला धरलेच नाही तर मिठीही मारली. तिने मला हे भाड्याचे घरही दिले होते आणि आत्तापर्यंत ती माझा खर्च उचलत आहे. अशी वहिनी मी आयुष्यात पाहिली नव्हती. तिने मला तिच्या खऱ्या बहिणीपेक्षा चांगले वागवले. रडण्याने माझी तब्येत बिघडली. तेव्हा योगायोगाने वहिनी घरी आल्या आणि माझी अवस्था पाहून त्या म्हणाल्या, प्रियांका तुला का समजत नाही? तुझे असे रडणे रियाला तर अस्वस्थ करेलच, पण त्याचा तिच्यावर खूप वाईट परिणाम होईल. ती अजूनही निष्पाप आहे. तिला तुझ्या बोलण्यात काहीही अर्थ सापडला किंवा तिच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारला तर तू काय उत्तर देशील? सावधगिरी बाळग. तुझ्या मुलांसमोर असे काहीही करू नकोस ज्यामुळे त्यांना त्रास होईल. नेहमीप्रमाणे वहिनीच्या शब्दाला वजन होते, म्हणून मी माझे अश्रू पुसले. मला माझ्या मुलींना समाजापासून वाचवायचे होते. मी माझ्या अश्रूंनी त्यांना कमजोर करू शकले नाही. वहिनी तिची तब्येत ठीक नाही असे सांगू लागली. मी इथे 2-3 दिवस राहीन. तिने माझ्या भावाला सांगितले की मी माझ्या पालकांच्या घरी आहे आणि 2-3 दिवसांनी परत येईन. मी माझ्या वहिनीचे आभार मानले की ती कठीण काळात माझ्या जवळच्या व्यक्तीसारखी होती. काही वेळाने वहिनी बोलत राहिल्या. तिच्या बोलण्याने मला नवजीवन मिळाले आणि मग जेव्हा रात्र झाली तेव्हा माझ्या वहिनी म्हणाल्या, आता तू तुझ्या लहान मुलीसोबत शांतपणे झोप. मी आजची रात्र रियासोबत झोपणार आहे. मी म्हणाले, ठीक आहे वहिनी, तुम्हाला जे आवडते ते खरं. माझी धाकटी मुलगी रात्रभर खूप रडायची आणि गोंधळ घालायची. वहिनींना पण झोप चांगली लागली होती, म्हणून मी तिला रियासोबत झोपू दिले आणि माझ्या खोलीत एक छोटासा दिवा लावला. वहिनी 2 दिवस आमच्या घरी आल्या आणि नंतर गेल्या. रियासुद्धा त्यांच्या येण्याने खूप खुश असायची. ज्या दिवशी वहिनीला घरी जायचे होते त्या दिवशी वहिनी माझ्या आधी उठल्या होत्या. तिने रियाला तयार करून तिच्यासाठी नाश्ताही बनवला होता. मग तिने माझ्यासाठी नाश्ता बनवला. तिने माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि म्हणाली, प्रियांका तू दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहेस. माझ्यासोबत चल, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन औषध देईन. तू अशीच कमजोर होत राहिली तर तुझ्या मुलांची काळजी कोण घेणार? स्वतःसाठी नाही तर निदान तुझ्या मुलांची तरी काळजी घे.
मी दिवसेंदिवस कमकुवत होत चालले हेही मलाही जाणवत होतं. मी खूप काळजी घेतली आहे. मला काही झाले तर माझ्या मुलांचे काय होईल? त्यांचे वडील माहीत नसतानाही मी त्यांना 9 महिने माझ्या पोटी वाढवले आणि त्यांना माझे दूध पाजून मोठे केले. मी असहाय्य आहे. मी माझ्या मुलांना असं सोडून नाही जाऊ शकत. मी माझ्या वहिनीला म्हणाले, चल मी तुझ्यासोबत डॉक्टरकडे जायला तयार आहे. तुम्ही मला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. वहिनी मला शहरातील सर्वात मोठ्या डॉक्टरकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी मला तपासले आणि सांगितले की अशक्तपणा खूप तीव्र आहे. मी काही मजबूत औषधे लिहून देईन. हे घेत राहा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. लवकर बरे व्हाल. माझ्या वहिनीने मला हॉस्पिटलच्या बाहेर बसवले आणि स्वतः औषध घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेली आणि जेव्हा परत आली तेव्हा तिच्याकडे खूप औषधे होती. ती औषधे पाहून मला धक्काच बसला. मी माझ्या वहिनीला विचारले, डॉक्टरांनी माझ्यासाठी इतकी औषधे का लिहून दिली आहेत? मी तशी आजारीही नाही. वहिनीने मला समजावलं की तू खूप कमजोर आहेस. कितीतरी ताकदची औषधे लिहून दिली आहेत. काळजी नको करूस. तुला एक रोज गोळी घ्यायची आहे आणि एकही गोळी चुकूनही सोडू नकोस. दररोज सकाळी उठल्यानंतर तुला पहिली गोळी घ्यावी लागेल. वहिनींचे म्हणणे ऐकून मी मान हलवली आणि वहिनीसोबत घरी परत आले. वाटेत वहिनीने मला काही फळे आणि ड्रायफ्रुट्स वगैरे आणून दिले होते. दुसऱ्याच दिवशी वहिनी गेली होती आणि मी माझ्या घरच्या कामात व्यस्त होते. हळूहळू वेळ जाऊ लागला आणि आता माझी धाकटी मुलगी 1 वर्षाची होणार होती. दोन्ही मुलींसोबत दिवस निघून जात होते. काही कळेना. आत्तापर्यंत मी माझ्या मुलीला शाळेतही पाठवले नव्हते. तिथे गेल्यानंतर माझ्या वडिलांच्या नावात काय नाव लिहिले जाईल आणि लोक माझ्या मुलींशी कसे वागतील या भीतीने. या सगळ्या गोष्टी मला शांतपणे जगू देत नव्हत्या. आणि मग एके दिवशी असे काही घडले की माझेही भान सुटले. माझा प्रत्येक दिवस खूप वेदनांनी जात होता. कारण रात्रंदिवस मी या विचारात हरवले होते की मला कोण गरोदर करत आहे. मी माझ्या घरात खूप सावध होते. माझ्या घरी मी किंवा माझ्या वहिनीशिवाय कोणीही येत नाही. रात्री कोणीही आत येऊ नये म्हणून मी घराची खिडक्या दारे घट्ट बंद करून झोपायचे. पण तरीही मी 2दा गरोदर कशी राहिली होती? एका रात्री मी आपल्या दोन्ही मुलींना छातीशी धरून पडून होती. माझ्या दोन्ही मुली झोपल्या होत्या, पण माझ्या डोळ्यात झोपेचा मागमूसही नव्हता. मी माझ्या नशिबावर अश्रू ढाळत होते आणि मग मला असे वाटले की कोणीतरी माझ्या दारात आले आहे. माझे हृदय धडधडत होते. मी घड्याळात बघितले तर रात्रीचे 2 वाजले होते. यावेळी माझ्या दारात कोण असू शकेल? मी पण सावध झाले होते. मला पूर्ण विश्वास होता की हे शक्य आहे की नाही. हा तोच माणूस होता ज्याने आजवर माझ्यावर अन्याय केला होता. हा माझ्या मुलींचा बाप आहे. आज मला सत्य जाणून घ्यायचं होतं. माझ्या मुलींचा बाप कोण? आणि त्याने माझ्याशी हे चुकीचं आणि वाईट का केले? मी जाडजूड काठी उचलून गेटच्या बाजूला उभी राहिले. येणारी व्यक्ती दार उघडण्याचा प्रयत्न करत होती आणि हे पाहून माझा श्वास थांबला. आणि येणारी व्यक्ती चावीने दार उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचं मला कळालं. म्हणजे त्याच्याकडे माझ्या घराची दाराची दुसरी चावी होती आणि ती चावी वापरून तो माझ्या घरात यायचा. म्हणूनच माझी सर्व खबरदारी घेऊनही तो घरात यायचा आणि तो माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी करून निघून जायचा आणि मग मी त्याच्या मुलाची आई व्हायचे. येणाऱ्या व्यक्तीने आधीच हॉलची चावी घेतली होती आणि ती चावी फिरवत होता. मी पण पूर्णपणे सावध होऊन उभी होते आणि मग दरवाजा उघडला. येणाऱ्या व्यक्तीने दरवाजा ढकलला होता. तो कोणत्याही क्षणी घरात येऊ शकला असता, पण मी त्याची वाट पाहत राहिली आणि तो घरात आलाच नाही. दरवाजा उघडाच राहिला. मी 5 मिनिटे त्याची वाट पाहिली, पण तो काही आला नाही. मग मी दारातून डोकं काढून थोडंसं बाहेर पाहिलं, पण आता दारात कोणीच नव्हतं. मी रस्त्याच्या आजूबाजूला पाहिलं, पण संपूर्ण रस्ता सुनसान होता. मला खूप आश्चर्य वाटले. मला स्पष्ट जाणवले की दारात कोणीतरी आहे. त्याने दारही उघडले होते, पण तो घरात का आला नाही? मी पुन्हा दरवाजा बंद केला. मला खात्री होती की ती व्यक्ती पुन्हा येईल, पण मी रात्रभर बसून राहिले, पण ती व्यक्ती आलीच नाही. सकाळ होताच मी माझ्या वहिनीला फोन करून बोलवून घेतले. मी संपूर्ण घटना वहिनीला सांगितली, पण माझे ऐकून वहिनीची काही विशेष प्रतिक्रिया आली नाही. उलट आता ती मला समजू लागली आहे की प्रियांका, तू खूप विचार करतेस. असे मला वाटते की तू हळूहळू मानसिक आजारी पडत आहेस. जर कोणी असेल तर त्याने तुमच्या घरात का आला नाही? तूच म्हणते की त्याने दारही उघडले होते, मग तो घरात का आला नाही? मला वाटतं की तू हळूहळू वेडी होत चालली आहेस. मनातून सर्व निरुपयोगी गोष्टी काढून टाक आणि स्वतःवर आणि तुझ्या मुलींवर लक्ष केंद्रित कर. वहिनीचे हे बोलणे ऐकून मी हादरले. ती काहीच बोलली नाही, पण मला खूप रागही आला होता. पण तीच मला सहानुभूती देत होती. मी तिच्या आधाराने जगत होते. मी त्यांना काही चुकीचे बोलले असते किंवा वाईटही वागले असते तर या आधारातून मीही मुक्त झाले असते. आई आणि वडील आधीच मेले होते आणि मग भावाने स्वतःच्या इच्छेने कोठून कोणास ठाऊक आपल्या बहिणीला लग्नासाठी आणले होते. ती कोणत्या कुटुंबाची होती किंवा कोण होती हे मला माहीत नव्हते, पण ती माझ्यावर खूप प्रेम करते हे मला नक्कीच माहीत होतं आणि तिने माझी काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मात्र यावेळी त्यांनी रात्रीची घटना ऐकून
कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही. मला खूप विचित्र वाटत होते. मनात वेगवेगळे विचार येत होते. माझ्यावर अन्याय करणारे कोण होते? घरी कोणी नसताना मी 2 मुलांची आई कशी झाली? पूर्वी गर्भधारणा माझ्या भावाच्या घरी झाली होती आणि माझा भाऊ आणि वहिनीशिवाय तेथे कोणीही नव्हते. दुसरी गर्भधारणा याच घरात झाली आणि माझ्या वहिनीशिवाय या घरात कोणालाही येण्याची परवानगी नव्हती. वहिनी नेहमी येऊन माझ्यासोबत माझ्या बेडवर झोपायची आणि मग 2 दिवसांनी परत जायची. मग संपूर्ण गर्भधारणेच्या मागे वहिनी होती का? पण एक स्त्री असल्याने ती मला गरोदर कशी करू शकते? हे सर्व करून त्यांनी काय साध्य केले असेल? तर आमचा सगळा खर्च ती उचलत होती आणि आमच्यामुळे तिचे वैवाहिक जीवन पण धोक्यात येत होते. कारण ती नेहमी माझ्या भावापासून लपून माझ्याकडे यायची. मनात विचित्र प्रश्न निर्माण होत होते. मला कोणत्याही प्रकारे सत्य जाणून घ्यायचे होते. मला तिसऱ्यांदा अवैध मुलाची आई व्हायचे नव्हते. माझ्यात आता ते सहन करण्याची हिंमतही नव्हती. आता मला माझ्या मुलांचीही काळजी वाटू लागली होती. हे सर्व माझ्या बाबतीत होत असेल तर उद्या माझ्या मुली मोठ्या झाल्या तर त्यांच्याही बाबतीत असेच होईल का? आता मला हे सर्व थांबवायचे होते. आणि मग त्या दिवसात एक अतिशय विचित्र घटना घडली. त्या दिवशी वहिनी माझ्या घरी आल्या होत्या. माझ्या वहिनीच्या आगमनाने माझे मन आनंदाने भरून आले आणि माझ्या मुलीही आनंदी झाल्या. त्या दिवशी वहिनीने मला कोणतेही काम करू दिले नाही. तिने स्वतः माझ्या मुलींना तयार केले, त्यांना खायला दिले आणि नंतर माझ्यासाठी आणि स्वतःसाठी जेवण बनवले. आम्ही दोघी बसून जेवलो आणि मी बोलतही राहिलो. रात्री झोपण्यापूर्वी वहिनी माझ्यासाठी गरम दुधाचा ग्लास घेऊन आली होती. रात्री जेवल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी 1 ग्लास दूध प्यावा असं वहिनी माझ्याकडे नेहमी आग्रह करत. त्यामुळे तुमची झोप चांगली होईल आणि तुम्हाला शक्तीही चांगली मिळेल. मी स्वतःची विशेष काळजी घेत नव्हते, म्हणून जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी दूध घ्यायचे आणि मला वाटायचे नाही तेव्हा मी घेत नाही. पण जेव्हाही वहिनी यायची तेव्हा ती मला 1 ग्लास गरम दूध पाजायचीच आणि मी वहिनीच्या प्रेमाला बळी पडायचे आणि गरम दूध नक्की प्यायचे. आजही वहिनी माझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आल्या होत्या. मी वहिनीच्या हातातून दूध घेतले आणि टेबलावर ठेवले, कारण दूध अजून खूप गरम होते. मग वहिनी आणि मी बसलो आणि बोलू लागलो. बोलता बोलता वहिनीला झोप येऊ लागली, म्हणून ती झोपली. झोपण्यापूर्वी तिने मला दूध प्यायला सांगितले. मी पण तिच्यासमोर दुधाचा ग्लास उचलला होता, पण दूध अजून गरमच होते. वहिनी आधीच झोपली होती आणि मी दूध पुन्हा टेबलवर ठेवले आणि मग मी माझ्या अपराधाबद्दल विचार करू लागले. मी कसे शोधू? त्याचं सत्य कसं कळणार? मग मी हा सगळा विचार करत झोपी गेले. मी दूध प्यायला विसरले होते आणि मग अचानक रात्री मला एक विचित्र अनुभव आला. माझे डोळे उघडले होते. कोणीतरी माझ्या शरीराचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटले. यावेळी माझ्यासोबत फक्त माझी वहिनी हजर होती, पण माझ्या अंगावर एक प्रकारचा स्पर्श जाणवत होता. माझ्या वहिनीला हे अजिबात करता आले नसते. हा एक वेगळाच स्पर्श होता. मी लगेच जोरात ओरडले. माझी किंकाळी ऐकताच माझ्या वहिनीला काय झाले कळलंच नाही. काय झालं प्रियांका, तू ठीक आहेस ना? मी म्हणाले. वहिनी, या खोलीत कोणीतरी आहे का? वहिनींनी पटकन उठून दिवा लावला, पण खोलीत कोणीच नव्हते. वहिनींनी सगळीकडे शोधले, पण तिथे कोणीच नव्हते. वहिनींनी मला समजावलं, प्रियांका, तू स्वतःवर नियंत्रण ठेव. एवढा विचार करू नकोस. हळूहळू आजारी पडत आहेस. जर तू तुझ्या मनावर इतका ताण ठेवला तर तुम्ही 1 दिवसात खूप आजारी पडशील. किमान तुझ्या मुलींचीही काळजी घे. तुला काही झाले तर त्यांचे काय होईल? नशिबात जे काही होते तसेच झाले. आता या सर्व गोष्टी विसर आणि आपल्या मुलींचा विचार कर. त्यांना चांगले वाढव. खोलीत कोणी नाही आणि मग मी असताना खोलीत कोण येऊ शकेल? वहिनींनी बराच वेळ मला समजून झोपवण्याचा प्रयत्न केला, पण मला जे वाटले ते माझ्या वहिनीलाच नाही. नक्कीच कोणीतरी माझ्याबरोबर काहीतरी चुकीचे करत आहे. वहिनी खूप वेळ मला समजावत राहिली आणि मग आम्ही दोघी केव्हा झोपी गेलो ते मलाच कळालं नाही. सकाळी ती पण माझ्या आधी उठली. तिने रियाला तयार केली, तिचा नाश्ता बनवला आणि मग माझ्यासाठी आणि स्वतःसाठी नाश्ता तयार केला. आम्ही दोघींनी एकत्र नाश्ता केला. काही वेळाने वहिनी निघून गेल्या. मी शांत बसून विचार करत होते की रात्री माझ्या खोलीत कोण आला होता आणि मग तो अचानक कुठे गायब झाला होता. अचानक माझ्या मनात एक स्फोट झाला. माझी नजर अचानक दुधाच्या ग्लासवर पडली. रात्री 1 ग्लास दूध घेतले नाही. मी ते परत ठेवले कारण ते खूप गरम होते. रियाचा मोठा टेडी काचेसमोर ठेवल्यामुळे वहिनींनी काचेकडे पाहिलंच नाही. माझ्या डोळ्यासमोर सर्व काही चमकू लागले आणि माझ्या मनात सर्व काही स्पष्ट झाले. मी पटकन दुधाचा ग्लास घेतला, त्यातून थोडा नमुना घेतला आणि प्रयोगशाळेत गेली. मी दुधाचा नमुना चाचणीसाठी दिला आणि अहवाल समोर आल्यावर माझ्या डोळ्यावर आभाळ कोसळले. प्रत्यक्षात दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. मला सर्व काही समजले होते. मला झोप लागावी म्हणून वहिनीने मुद्दाम मला दुधात मिसळून औषध द्यायची आणि त्यानंतरच ती माझ्यासोबत चुकीचे वागायची. जर मी रात्री 1 ग्लास दूध प्यायले तर माझ्यासोबत काहीतरी चुकीचं होईल आणि मी तिसऱ्यांदा गर्भवती होईल. पण मला एक गोष्ट कळत नव्हती. वहिनी तर बाई होती आणि एक स्त्री होती. एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला गर्भवती कशी करू शकते? कारण त्यावेळी खोलीत वहिनीशिवाय कोणीच नव्हते. माझे मन गोंधळून जात होते, पण मला समजले होते की या सगळ्यामागे माझ्या वहिनीचा हात आहे.
आणि आता मला सत्याच्या तळापर्यंत जायचे होते. मला सर्व काही उघड्यावर आणायचे होते आणि मग मी खूप विचारपूर्वक योजना तयार केली. खूप विचार केल्यावर मी ठरवलं की मी नक्कीच कुठल्या तरी निष्कर्षावर पोहोचेन. आणि मग मी माझ्या गुन्हेगाराला पकडण्याचा विचार करत होते तेव्हा अचानक माझी मोठी मुलगी रिया खूप आजारी पडली. मी तिला दवाखान्यात नेले. मला तिच्या तब्येतीशी खेळायचे नव्हते. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. रियाला निमोनिया झाला होता. डॉक्टरांनी तिला आणखी अनेक चाचण्या लिहून दिल्या होत्या आणि तिचे रक्ताचे नमुनेही घेतले होते. डॉक्टर रियाचे रक्त घेत असताना हे माझ्या लक्षात आले. मी डॉक्टरांशी बोलले. आधी डॉक्टर माझे म्हणणे मानायला तयार नव्हते, पण नंतर माझी असहायता पाहून त्यांनी होकार दिला. मी डॉक्टरांना पाहून सगळी हकीकत सांगितली आणि मग मी माझ्या वहिनीला फोन केला आणि तिला खोटे बोलले की रियाला लगेच रक्त लागेल. तू तिला तुझे रक्त दे वहिनी. मला तुला सांगायची गरज नाही. माझ्या शरीरात इतकी ताकद असती तर मी डॉक्टरांना सांगितले होते की माझ्या शरीराचा प्रत्येक थेंब घ्या, पण माझ्या मुलीला वाचवा. पण डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला खूप कमजोरी आहे. तुमची कमजोरी असूनही आम्ही तुमच्या शरीरातून आणखी रक्त काढू शकत नाही. म्हणूनच वहिनी रियाला तुम्हाला रक्तदान करण्यास भाग पाडले आहे. माझ्या सांगण्यावरून वहिनीने आधी रक्ताचा नमुना घेतला, जेणेकरून त्यांचे रक्त इथपर्यंत पोहोचू शकते की नाही हे तपासता येईल. तोच नमुना आणि रियाच्या रक्ताचा नमुना घेतला आणि मल्टीमध्ये जमा केला, जेणेकरून मला कळेल की माझ्या वहिनीचा माझ्या मुलीशी काही संबंध आहे की नाही. आता रिपोर्ट येण्याची वाट पाहत होते. डॉक्टरांनी सांगितले होते की आठवड्यानंतर रिपोर्ट येईल. म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन घरी आले. माझी मुलीची तब्येत आता चांगली समजली होती. जेव्हा मी माझ्या दोन्ही मुलींकडे पाहते तेव्हा माझे हृदय धडधडणे थांबते. मला त्यांच्या भवितव्याची काळजी वाटत होती आणि त्याचवेळी रिपोर्टची वाट पाहणेही मला गरजेचे होते. मला भीती वाटत होती की मी जे विचार करत होते ते कदाचित अहवालात समाविष्ट केले जाईल. या मुलींचे माझ्या वहिनीशी काही नाते आहे असे मला का वाटले मला कळत नाही, कारण माझ्या दोन्ही मुली माझ्या वहिनीसारख्याच होत्या, तर रंग आणि डोळेसुद्धा. वहिनी अजून आल्या नव्हत्या. मी बहाणा केला हे कळायला तिचे रक्ताचे नमुने घेतले आणि मग आठवडाभर निघून गेली. रिपोर्ट घेण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेव्हा रिपोर्टमध्ये जे समोर आलं ते ऐकून मला धक्काच बसला. माझे सर्व अंदाज अगदी बरोबर ठरले, कारण DNA चाचणीच्या या अहवालात माझ्या मुलीचा आणि माझ्या वहिनीचा DNA अगदी सारखाच असल्याचे सिद्ध झाले. माझी वहिनी एक स्त्री होती. मग स्त्रीने मला गर्भधारण करणे कसे शक्य होते? मी तो टेस्ट रिपोर्ट घेतला आणि थेट माझ्या भावाच्या घरी गेले. माझा भाऊ घरी उपस्थित होता. दोघेही कुठेतरी जाण्याच्या तयारीत होते. मला पाहताच भावाच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि तो रागाने म्हणाला, तू इथे का आली आहेस? तू आमची कमी निंदा केली आहेस की तू पुन्हा इथे तोंड दाखवून आली आहेस? आजही तुझ्यामुळे आजूबाजूचे लोक आमच्यावर भुंकतात. आता माझी बायकोही हताश झाली आहे आणि तुझी सावली माझ्या बायकोवर पडू नये असे मला वाटते. मी माझ्या भावाला DNA चाचणीचा अहवाल दिला आणि म्हणाले, बघ मी काय आणले आहे. माझ्या मुली आणि तुमच्या पत्नीचे रक्त सेम आहेत. दोघांची चाचणी अहवाल अगदी एकसारखाच आहे आणि हे शक्य आहे की माझ्या गर्भधारणेचे कारण तुमची पत्नी बनली आहे. माझं बोलणं ऐकून भावाने माझ्या तोंडावर जोरदार थाप मारली आणि म्हणाला, विचित्र मूर्ख मुलगी, माझी पत्नी एक स्त्री आहे. ती दुसऱ्या महिलेला गर्भवती कशी करू शकते? आणि ती स्वतःच गरोदर आहे. आणि या बनावट अहवाल देऊन तो आमचे जीवन का खराब करण्यास आले आहे? माझे ऐकत असताना वहिनी देखील रडायला लागली. तिने रडण्यास सुरुवात केली. मी बऱ्याच वर्षापासून आपल्या मुलांची काळजी घेत आहे. तुझ्या मुलांना वाढवण्यासाठी तुला पैसे दिले आहेत आणि तू आज माझ्यावर हे आरोप करत आहेस. माझ्या नवऱ्यापासून लपून मी तुझ्यासाठी काय काय नाही केले आणि तू मला दोषी ठरवत आहेस. मी हा अहवाल उघडला आणि माझ्या भावाला दाखवला. शहराचे एक मोठे रुग्णालय होते आणि त्यांनी जाऊन विचारण्यास सांगितले. हा अहवाल त्याच रुग्णालयाचा आहे आणि तो बनावट नाही. आपल्या बायकोने हे सर्व केले की नाही हे मला माहीत नाही, परंतु मला हे निश्चितपणे माहीत आहे की आपली पत्नी आपल्या आयुष्यात आली असल्याने माझे आयुष्य कमी झाले आहे. हा दोष इतर कोणाचाही नाही, तर आपल्या पत्नीचा आहे. परंतु तुझ्या पत्नीला लाज वाटत नाही हे इतके ऐकले गेले की वहिनी माझ्याकडे रागाने फिरली, जेणेकरून तिने मला तिच्या घराबाहेर काढावे किंवा ती माझा घसा दाबेल. जो अचानक तिचा पाय घसरला आणि ती वाईट रीतीने पडली आणि जोरात ओरडायला लागली. वहिनीची बिघडलेली स्थिती पाहून भाऊ सर्व राग विसरला. मी माझ्या भावालाही मदत केली आणि आम्ही तिला रुग्णालयात नेले. मग हे आढळले की वहिनीचे बाळ पोटात संपले आहे आणि आता ती कधीही आई बनू शकत नाही. हे ऐकून भाऊ खूप रडला आणि वहिनीला ही बातमी कळताच तीही ओरडू लागली. आई बनण्याचा तिचा हक्क देवाने हिरवून घेतला यावर तिचा विश्वास बसत नव्हता. मी स्वतः एक कोपऱ्यात उभी राहून गोंधळून पाहत होते. कदाचित हे सर्व माझ्यामुळे घडले असावे. रागाच्या भरात मी माझ्या भावाच्या घरी आले नसते तर आज माझ्या भावाचा आनंद पार पडला असता. दुर्दैवाने हे सर्व माझ्यामुळे घडले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भाऊ माझ्याकडे रागाने बघत म्हणाला, इथून निघून जा. तू आमचा आनंद खाल्लास. आता इथे का उभी आहेस?
मी वहिनीकडे एक नजर टाकली आणि परत वळायला लागली तेव्हा वहिनीच्या आवाजाने माझी पावले थांबली. ती रडत होती. प्रियांका, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे आणि आज मला माझी शिक्षा मिळाली आहे. माझ्या वहिनीचे म्हणणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. असतानाच माझा भाऊही माझ्या वहिनीकडे आश्चर्याने पाहू लागला. वहिनी रडायला लागली आणि म्हणाली, हो प्रियांका, तुझ्यावर जे काही अत्याचार झाले ते माझ्यामुळेच झाले. मी तुझी अपराधी आहे. मी तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले. माझा जन्म वेश्यालयात झाला आहे, पण मी एकटी जन्मले नाही तर माझ्यासोबत माझा भाऊही जन्माला आला. एका वेशातले आम्ही जुळे बहीण भाऊ होतो. स्त्रियांना अजून काही आयुष्य मिळू शकेल, पण पुरुषांची अवस्था फार वाईट आहे. माझ्या भावाच्या बाबतीतही असेच घडले. तो दिवसभर खोलीत कोंडून राहिला. तो मला आणि माझ्या आईला लोकांसमोर नाचताना पाहत असे. अशा प्रकारे त्यांची मानसिक स्थिती हळूहळू खालावत गेली आणि तो मानसिक रुग्ण बनला. त्याला झटके येऊ लागले आणि नंतर हळूहळू तो पूर्णपणे वेडा झाला. मी आणि माझी आई त्याला मोठ्या कष्टाने सांभाळायचो आणि मग जेव्हा माझी आई वारली तेव्हा मी आणि माझा भाऊ पूर्णपणे एकटे झालो. मी रात्रभर वेश्यालयात नाचायचे आणि दिवसभर माझ्या भावाची काळजी घ्यायची. मग एके दिवशी तुझा भाऊ वेश्यागृहात आला आणि माझे सौंदर्य पाहिले आणि तो माझ्या प्रेमात पडला. तुझ्या भावाने मला कोट्यामधून दूर नेले. मी तुझ्या भावाला माझ्या जुळ्या भावाबद्दल कधीच सांगितले नाही. त्याला शांतपणे भाड्याने घर दिले आणि ती त्याला भेटायला जायची. त्याने त्याची काळजी घेतली. एका दिवसातच मी माझ्या भावाला भेटायला गेले. तेव्हा त्याने लग्न करायचे आहे असा हट्ट धरायला सुरुवात केली. मलाही माझ्या बायकोसोबत वेश्यागृहात जसे स्त्री पुरुष दिसतात तसे राहायचे आहे. मी माझ्या भावाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकला नाही. त्याचे डोके भिंतीवर जोरात आपटले. माझ्या भावाची अवस्था पाहून मी घाबरले. त्याच दिवशी माझ्या भावाला माझ्या घरी आणले होते. तुझा भाऊ त्या दिवशी घरी नव्हता. तो काही कामानिमित्त बाहेर गावी गेला होता. मला वाटलं आज त्याची तब्येत ठीक नाहीये. मी त्याला माझ्याजवळ ठेवलं आणि त्याच दिवशी त्याची नजर तुझ्यावर पडली आणि त्यानंतर तो तुझ्यासाठी वेडा झाला. तो रोज माझ्याकडे हट्ट करतो की मला कुठल्या तरी मुलीशी लग्न करायचं आहे. मला माहीत आहे की माझा भाऊ वेडा आहे आणि मी त्याचे तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तू माझ्या वेडा भावाशी लग्न करायला राजी झाली नसती तर तुझा भाऊही तयार झाला नसता. दुसऱ्या दिवशी मी त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेले आणि त्याची चांगली काळजी घेणाऱ्या मुलाचीही व्यवस्था केली. पण माझा भाऊ कोणत्याही प्रकारे स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. त्याने स्वतःला इजा करण्यास सुरुवात केली. माझा भाऊ वेडा होता. जर मी त्याचे ऐकले नाही तर कदाचित त्याने त्याचा जीव घेतला असता. आणि मग मी त्याला एक दिवस आणि रात्री त्याला संधी देऊन घरी बोलावलं आणि त्या रात्री तुझा भाऊ शहराबाहेर गेला होता. तेव्हा मी संधीचा फायदा घेतला. तेव्हा मी तुला झोपेचे औषध दिले आणि माझ्या भावाला झोपेचे औषध दिले आणि माझ्या भावाला तुझ्या खोलीत सोडले. मला हे माहीत नव्हते की असे केल्याने तू गर्भवती होशील. मी विचार केला होता की कोणालाही हे माहीत नाही आणि हा खेळ एका रात्रीत संपेल. परंतु ही गोष्ट एका रात्री संपली नव्हती, कारण माझ्या भावाला या सर्व गोष्टींचं व्यसन होतं. तो दररोज माझ्याकडे आग्रह धरायचा, तेव्हा मी त्याला तुझ्याबरोबर सोडायचे. त्याच्या तब्येतीमुळे मला सक्ती केली गेली आणि मग जेव्हा तुझ्या गर्भधारणेची बातमी उघडकीस आली तेव्हा तुझ्या भावाने तुला घराबाहेर हाकलून दिलं. मला पैशांची कमतरता नव्हती. मी आयुष्यभर वेश्यागृहात पैसे कमावले होते. इतक्या सहजतेने तुला भाड्याने घेतलेले घर दिले आणि या निमित्ताने माझ्या भावाला आणखी मनमानी करण्याची संधी मिळाली. तू हळूहळू माझ्या भावाच्या 2 मुलींची आई बनली. माझा वेडा भाऊ आनंदी आहे असा विचार करून मी आनंदाने तुझा खर्च करीत होते. जेव्हा मी पाहिले की तू दिवसेंदिवस कमकुवत होत आहेस आणि मग मी तुला डॉक्टरकडे नेले. त्यांनी तुला काही सामर्थ्य औषधं लिहून दिली आणि डॉक्टरांना सांगून मी अशी काही औषधे देखील लिहिली जी तू आता मुलाला जन्म देऊ शकत नाही. कारण आता मी माझ्या भावाला आणत असे म्हणून तू आता 3ऱ्या मुलाला जन्म द्यावा अशी माझी इच्छा नव्हती. त्या दिवशी मी तुझ्या दुधात झोपेचे औषध घालत असे. त्या दिवशीही तुला वाटलं होतं की मी तुझ्या दारात कोणीतरी आहे. तो फक्त माझा भाऊ होता. त्याने माझ्याकडून तुझ्या घरची डुप्लिकेट चावी करून घेतली होती. पण मी वेळेत तिथे पोहोचले आणि त्याला तिथून खेचले होते. माझ्या वेड्या भावाला खुश करण्यासाठी मी केलेले हे मोठे पाप आहे हे मला माहीत आहे, पण ते मोठे पाप होते. त्याची शिक्षा मला आज मिळाली आहे. मी स्वतः मुलासाठी आयुष्यभर तळमळत राहीन. मला वाटले की हे सत्य कधीच उघडपणे समोर येणार नाही, पण माझा भाऊ आणि मी जुळे असल्यामुळे आमचा DNA एकच आहे, म्हणून तुला या मुली माझ्या वाटल्या. हे ऐकून भावाचे डोळे आश्चर्याने उघडले. त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. कोणताही विचार न करता माझ्या भावाने माझ्या वहिनीच्या तोंडावर 2-3 वेळा थोबाडीत मारली आणि तिच्याशी सर्व संबंध संपवले. भावाला समजले की त्याने आपल्या घरात एक अत्यंत घाणेरड्या आणि चारित्र्यहीन स्त्रीला स्थान दिले आहे आणि त्यामुळे त्याची प्रतिष्ठा कलंकित झाली. माझ्या भावाने माझ्या वहिनीला हॉस्पिटलमध्ये सोडले. मी आणि माझ्या मुलींसह त्याच्या घरी परतलो. भावाने हात जोडून माझी माफी मागितली आणि मला माफ करा म्हणाला. मी माझ्यासाठी चुकीची स्त्री निवडली होती.
त्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सत्य समजल्यानंतर मी माझ्या भावाला माफ केले, कारण त्यात त्याची काहीही चूक नव्हती. भावाने त्याच्या मालकीचे सर्व काही विकले आणि तो परिसर आणि ते शहर सोडले. तो मला आणि माझ्या 2 मुलींना घेऊन दुसऱ्या शहरात गेला. माझी मोठी मुलगी 5 वर्षाची आहे आणि माझी धाकटी मुलगी फक्त 1 वर्षाची आहे. माझ्या भावाने माझी मोठी मुलगी रियाला चांगल्या शाळेत प्रवेश दिला आहे. इथल्या लोकांना माहीत नाही की माझ्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झालेला नाही ते. माझ्या पतीचा मृत्यू झाल्याने मी सर्वांना सांगितले आहे. काही काळानंतर माझ्या भावाचे लग्न झाले. भाऊ ज्या कंपनीत काम करू लागला तिथली एक मुलगी माझ्या भावाला पसंत करू लागली, पण भावाला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. ती मुलगी आमच्या घरी आली होती. ती म्हणाली, मी तुझ्या भावावर खूप प्रेम करते, पण तो माझ्याशी लग्न करू इच्छित नाही. मी मुलीला सांगितले की माझ्या भावाचे आधीच लग्न झालेले आहे आणि माझ्या भावाची त्या मुलीने फसवणूक केली आहे. त्याचा स्त्रियांवरचा विश्वास उडाला आहे. ती म्हणाली, मी तुझ्या भावावर मनापासून प्रेम करते, त्याच्याशिवाय मी मरेन. मी तिला आश्वासन दिले की काळजी नको करूस, मी माझ्या भावाला तुझ्याशी लग्न करायला पटवून देईन. आणि मग कसे तरी करून मी माझ्या भावाला पटवून दिले आणि मुलीचे आणि तिच्या भावाचे लग्न करून दिले. आता दोघेही आनंदाने एकत्र राहतात. माझ्या भावाची इच्छा आहे की मी सेटल व्हावे, पण मला लग्न करायचे नाही. ही नवीन वहिनी खरंच मनाने खूप चांगली आहे. मी तिचे लग्न माझ्या भावाशी करून दिले, याबद्दल ती माझ्यावर कृतज्ञ आहे. मी तिला संपूर्ण हकीकत सांगितली. माझी गोष्ट ऐकून आशाला खूप वाईट वाटलं. आशा आणि माझ्या 2 मुली माझ्या भावाच्या घरी सुखी जीवन जगत आहोत. मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या मुलींसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या मुलींना शिक्षित करून चांगली माणसे बनवीन. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मी लग्न करावे की माझे संपूर्ण आयुष्य माझ्या मुलींसाठी समर्पित करावे? मित्रांनो, कृपया कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत जरूर कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्की आवडली असेल. जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.